वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसी भस्म दंडन लगे काठी भस्म दंडन लगे काठी तीर्थाटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरथुरा वस्तुसी भस्म दंडन लगे काठी तीर्थाटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी तुका म्हणे आडकाठी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुसी पांडुरंगा करू प्रथम नमन श्रीपाद भक्ती जय पांडुरंगा करू प्रथम नमन श्रीपाद भक्ती जय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बापाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण येथे नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वर जय जय स्वस्व विद्यात्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणे निवृत्तीदासू अवधारी जोजी आता विनव वाग्विलासिनी
जे चातुर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी भस्मदंडन लगे काठी तीर्थाटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका प्राप्त ठिकाणी सेवेकरता निवडून घेतलेलं पुष्प जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून संबोधले जाणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या देववृंद मायबापांच्या सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगात तुकाराम महाराज सांगतात का मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम आणि हातात काय म्हणे तुमच्या लगेच तात्काळ मोक्ष आहे। मोक्ष म्हणजे काय मुक्ती मुखी नाम हाती मोक्ष असं कोण सांगतं मुखी नाम आणि हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ही बहुतांनी साक्ष दिलेली आहे। काय साक्ष दिली आहे तर वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा हा काय माल कसा आहे म्हणे खरा आहे तुरतुरा वस्तुसी
ही वस्तू कशी आहे तर रोकडी आहे, खरी आहे आणि खोटी नाही. मग पुढे काय सांगितलं, याने काय होईल तर महाराज सांगतात, भस्म दंडन लगे काठी. या वस्तूला भस्म लागत नाही, दंडही लागत नाही आणि काठीही लागत नाही. मग काय, तीर्थाटी भ्रमण, तीर्थाला जायची तर गरजच नाही. मग काय करावं, मग देव कशाने भेटेल तर महाराज पुढे सांगतात, तुका म्हणे नाही आडकाठी. त्या भगवंताला जर भेटायचं असेल, त्या भगवंताला पाहायचं असेल तर त्यासाठी आडकाठी नाही लागत. मग काय तर नाही, तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. त्या देवाच्या भेटीसाठी याला आडकाठी लागत नाही. असा वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी विठ्ठल आपला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देण्याचं हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. म्हणून या ठिकाणी सद्गुरू साधक मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ कण्हेर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित एक दिवसीय हा वारकरी वैष्णव मेळावा आणि या मेळाव्याचं ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा गोटी यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य ब्रह्मस्वरूप नामदेव महाराज बिलाडे आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्वणी संकष्टी चतुर्थी व शिवजयंती निमित्ताने हा भव्य वारकरी वैष्णव मेळाव्याचं आयोजन या गावामध्ये केलेलं आहे. श्री क्षेत्र कण्हेर वनवस्ती या ठिकाणी हा वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्यामध्ये मज पामराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा माझं हे भाग्य म्हणावं लागेल. या सेवेनिमित्ताने तुम्हा देववृंद मायबापांच्या दर्शनाचा मला योग आला. सेवे माझी सेवक या सेवेमध्ये असं म्हटलं जातं का घराची शोभा ही अंगणावर अवलंबून असते, तशी गावाची शोभा ही मंदिरावर अवलंबून असते. आणि या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या गुरुस्थानी असणारे ब्रह्मस्वरूप नामदेव महाराज बिलाडे, म्हणजे आम्ही आप्पाच म्हणतो त्यांना, म्हणून माझ्या मुखात नाव येतच नाही, माझ्या आप्पाच म्हणतो, म्हणजे श्रीपाद बाबांच्या जागेवर आज त्यांना आम्ही समजत असतो. तसंच त्यानंतर इथे माझ्या गुरुवर्य माता बिलाडे काकी बसले आहेत. तसेच या सेवेसाठी मला ज्यांची साथ लाभणार आहे असे आमचे विनेकरी बाबा असतील, सर्व गुणीजन मंडळ, तसेच आमचे पखवाद वाजवणारे महाराज असतील, आमचे पेटी मास्तर असतील, आणि हे सर्व भजनी मंडळ असेल, हे गुणीजन मंडळ असेल, यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच तुम्ही सर्व देववृंद मायबाप माझ्या सेवेसाठी आलेले आहात, म्हणून तुमच्याही चरणी नतमस्तक होते, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी
वारकरी संतांच्या मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अभंगामध्ये महाराज सांगतात का मुखी नाम हाती मोक्ष. मग हे तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग. पण हे तुकाराम महाराज कोण हो? रामेश्वर भट्ट सांगतात आरतीमध्ये, तुकिता तुलने तुकाराम महाराज तर ब्रह्म सांगितले. अद्वैत वेदांतामध्ये असं म्हटलं जातं का परब्रह्म हा कसा आहे? निर्गुण आहे. पण मी असं म्हणेल का जे देहूमध्ये जे आहेत ना सगुण रूपामध्ये तुकाराम महाराज तेच ब्रह्म आहे. कोणी विचारलं का तुकाराम ब्रह्म कुठे आहे तर सरळ म्हणा का जे देहूमध्ये आहेत ना सगुण रूपामध्ये तेच ब्रह्म आहे. म्हणून रामेश्वर भट्ट सांगतात का तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणजेच तुकाराम महाराज कोण आहे? हे ब्रह्मच आहे. मग असा हा ब्रह्म हा कसा आहे? सगुण आहे. आणि तोच कसा आहे? निर्गुण आहे. बघा आपण सगुण आणि निर्गुण म्हणजे ज्या मूर्ती रूपाने जर आपल्याला दिसला तर त्याला आपण काय म्हणतो? सगुण म्हणतो. पण निर्गुण रूपाने जर दिसला तर आपला विश्वास बसेल का? नाही. मग असा सगुण ब्रह्म जो आहे ना तोच तुकाराम महाराज आहे. अजून तुकाराम महाराज सांगायचं म्हटलं तर ज्यांना सोने नाणे असा नजराणा ज्यांनी पाठव केला, आज ज्यांची जयंती आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांना नजराणा देऊ केला. पण तुकाराम महाराजांनी तो नजराणा नाकारला. आणि त्याने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले का महाराज तुम्हाला जर वाटत असेल ना का आम्ही सुखी व्हावं म्हणून काय करा तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी फक्त मुखाने विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा म्हणून सांगितलं. असे तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश हे तिघ देव आपण कशामध्ये पाहतो? त्या भगवान पांडुरंग परमात्म्यांमध्ये पाहत असतो. पण हे देव
त्याच्यामध्ये पाहत असताना आपण त्याला काय म्हणतो? विठ्ठल. मग वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. हे तिघही देव आपण वारकरी संप्रदाय या त्या विठ्ठलामध्ये पाहतो. म्हणून तो नीलकंठ कसा आहे बघा. आताच शिवरात्र गेली, आपण सर्व मंदिरामध्ये गेलो असणार का नाही? महादेवाच्या गेलो, महादेवाला बघितलं, त्याचं दर्शन घेतलं का नाही? म्हणजे आपल्याला तो महादेव वेगळा वाटला तिथे. पण हा वारकरी संप्रदाय काय म्हणतो का आमचा फक्त कोण आहे? एकच देव आहे आणि तो कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. मग असा हा पांडुरंग परमात्मा तो दिसतो कसा, आहे कसा, याचा आपण विचार करतो का? नाही. आपण काय जसा सगुण दिसतो अशा मूर्ती रूपाने त्यालाच आपण मानत असतो. पण हा कसा आहे? हा निर्गुण देखील आहे. मग तो निर्गुण कसा आहे तर त्याला ओळखायचं कसं, त्याला जाणायचं कसं, त्याला समजून घ्यायचं कसं, याची रीत आमच्या संतांकडे आहे. आणि तो जाणण्यासाठी काय करावं लागतं तर एक जो परमात्मा आहे ना त्याला संत काय करतात तर आपल्याला त्याची ओळख करून देत असतात. म्हणून असा हा भगवान परमात्मा सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे. मग असा परमात्मा हा जर ओळखायचा असेल, जाणायचा असेल तर तो दिसतो कसा, आहे कसा, हे समजून घेण्यासाठी आमचे आप्पा किंवा माझ्या श्रीपाद बाबांचं सर्कल जे आहे ना, या सर्कलामध्ये माझं पामराच्या जीवनामध्ये भाग्यामध्ये हे सर्कल आलं आणि या सर्कलामध्ये ही मला तो भगवंत समजला. तो कसा आहे, तो दिसतो कसा. कारण बघा आपण सर्वजण जन्माला आलो, या मनुष्य देहामध्ये जन्माला आलो आणि या मनुष्य देहामध्ये कशासाठी आलो? आपल्याला या मनुष्य देहामध्ये येऊन करायचं काय? आलो कोठून, जायचं कोठं याचा विचार आहे का? नाही. महाराज सांगतात, माऊली म्हणते का देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझेच ठाई. पण काय झालं? आपण तर भगवंत जाणू शकत नाही का तर परिज्ञाने विनी नाशिले बुद्धी भेदासी आले कल्पू लागले अनेकत्व. अज्ञानाचा आवरण आपल्या ठिकाणी आलं म्हणून आपण तो भगवंत जाणू शकत नाही. बघा तुमच्याकडे विहीर खणली जाते का? विहीर खोदता का इकडे? विहीर खोदता ना? विहीर खोदत असताना मला सांगा का पाणी त्या ठिकाणीच होतं का आणलं गेलं? पाणी तिथंच होतं. मग आपण काय केलं? आवरण दूर केलं. दगड माती त्यात असेल ते काय केली आपण फक्त बाजूला केली, पण पाणी मात्र तिथंच होतं. तसा हा निर्गुण भगवान परमात्मा हा आपल्याच ठिकाणी आहे, आपल्याच देह आहे. तुझं आहे तुझ पाशी करिया ते मेराचा नाश परमात्मा कुठं आहे? आपल्याच जवळ आहे.
तुझ आहे तुझ पायाशी, परी तू जागा चुकलासी, तुझ्या जवळ आहे. पण काय झालं, अज्ञानाचा आवरण आल्यामुळे, मन विक्षेप याचं आवरण आपल्यावर आलं आणि हे आवरण आल्यामुळे भगवंत आणि आपली काय झाली, ताटातूट झाली. नवे नवे त्याच्यापासून आपण काय झालो, दुरावलो, दूर झालो. आईच्या उदरामध्ये असताना गर्भ हा काय करत असतो, सोहम सोहम म्हणत असतो, त्याचं नाम जप करतो. पण ज्यावेळेस नाळ खणली जाते ना, त्या नाळ खणल्यानंतर त्या भगवंताची आणि या जीवाची काय होते, ताटातूट होते. तिथं विसर पडतो. विसर पडला म्हणून काय झालं, कोहम कोहम रडू लागला. विसर पडल्यामुळे त्या भगवंतापासून आपण दुरावलो. म्हणून महाराज सांगतात का ते दूर दूर आपलं अंतर पडलं. मग हे अंतर जर आपल्याला जर परत जुळून घ्यायचं असलं तर काय करावं लागतं, संतांना शरण जावं लागतं आणि संतांचे चरण धरावे लागतात. मग संतांचे चरण कोणते सांगितले, दोन चामड्याचे चरण का, नाही तर संतांचे चरण सांगितले ते म्हणजे अनुग्रह आणि प्रबोध. कोणते सांगितले, अनुग्रह आणि प्रबोध. पण हे जाणून घ्यायचं असेल तर त्याला संतही कसे पाहिजे, ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी आणावे, तरी संताया जावे सर्वस्वेसी. ते ज्ञान ज्या संतांकडे आहे ना, त्या संतांना शरण जावं लागतं. कारण का जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. अशा जाणत्या सद्गुरूंना शरण जावं लागतं. मग हे जाणते सद्गुरू कसे असतात, कांद्यामध्ये बी आहे, कांद्यात बी आहे. पण हे जर जाणायचं असलं तर नोकरीवाल्याकडे जावं लागेल का, इंजिनियरकडे जावं लागेल का, मग डॉक्टरकडे जावं लागेल, नाही जावं लागणार. कोणाकडे, जाणत्या शेतकरीकडे जावं लागेल. ज्याला माहिती आहे त्याच्याकडे जावं लागणार आहे. ऊसात काय आहे, साखर आहे. पण ती साखर कशी दिसते, आपल्याला दिसते का अशी, नाही. मग ती कशी आहे, त्याला प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी कारखाना आहे. तिथे जाऊन ते आपल्याला बघावे लागेल का ऊसात साखर कशी आहे. जशी ऊसात साखर, जशी
उभं राहून जास्त प्रमाण असं आहे ते. हा. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. अहो देव देहातच आहे, पण कसा आहे? आपण आता बघा, आपल्या मागेच मंदिर आहे, सगळेजण आपण दर्शनाला जातो. दर्शनाला जात असताना देवाला असा पाहतो का? डोळे ताट करून? हा, मग कसं पाहतो? हा, डोळे बंद करून. बघा आमचे आप्पा सांगतात डोळे बंद करून. का हो? डोळे उघडे करून पहा ना, देवाला पाहिजे ना आपल्याला. तर डोळे देवाजवळ गेल्या गेल्या आपले डोळे काय होतात? आपोआप बंद होतात. कारण का ती फिटिंग कशी आहे? उलटी फिटिंग आहे, आत फिटिंग आहे. म्हणून देवाजवळ गेल्या गेल्या आपण काय करतो? घंटा वाजवतो. घंटा वाजवल्या देवाजवळ हात जोडताच आपले डोळे काय होतात? बंद होता. कारण का? हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हे नरा काय सांगितलं? आत बघ जरा. काय सांगितलं? आत बघ. आतमध्ये बघायला सांगितलं आहे. बंगला खूप बनायावे, तुम्ही बघा आता इथे कार्यक्रमाला आला, तुमच्या मर्जीने आला का तुम्हाला कोणी आणलं? हा, मर्जीने आले? आणलं? कोणी आणलं? चाले हे शरीर त्याची सत्ता असेल ना तर आपले पाय इथपर्यंत चालून येतील,
नाहीतर आपण घरी काय करत असणार, गोधडीतच. हा, कारण का तर तो आतला म्हणतो, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविता प्राणू हले, जगाते चाळीता मीचे को मी ठरवलं ना तरच मी प्राण हलवेल. आणि मी ठरवलं काढून घ्यायचा तर काय होईल, मग मड होणार. काय होईल, मड होईल. आपलं प्राणच निघून गेला तर खाली काय राहणार, पसारा राहणार. म्हणून काय तर तो एक असा नारायण आहे, तो कुठं आहे, तुझ्या जवळ आहे. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द वाङ्मय, तो मी ऐसा. तो कोण आहे, मी आहे. तो कोण आहे, मी आहे. असं त्याचं काय चालू आहे, आतमध्ये चिंतन चालू आहे. मग असा जो आहे ना तो जाणायचा आहे आपल्याला. आणि तो जाणण्यासाठी तो माझ्या संत तुकाराम महाराजांनी जाणला. तो कोणाकडे जाऊन जाणला तर संतांची भेट झाली माझ्या तुकाराम महाराजांना आणि त्यांनी जाणला. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तो जाणायचा असेल ना तर ती रीत कोणाकडे आहे, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरावे लागतील. व संतांचे पाय कोणते तर अनुग्रह आणि प्रबोध, म्हणजेच ते नाम. ते नाम बघा, आत्मसाक्षात्कार प्रत्येकाला आहे पण गरज आहे ती आत्मबोधाची. कारण का तो जो आतला जो आहे ना प्रत्येकामध्ये हा तो सारखा आहे. तो दिसतो का नाही, मग तो नाही का तो आहे. मग तो कसा आहे तर सर्व घटी राम देहादेही एक. सर्वांच्या घटाघटात तो कसा आहे, भरलेला आहे. कसा आहे तो बाहेरची हवा आणि तुमच्या नाकातली हवा एक आहे का दोन, एकच आहे. मग तो कसा आहे, तुम्ही आणि तो वेगळा आहे का एक, एकच आहे. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. सोहम शब्दाचा नाद. मग कसा आपण काकड्यात म्हणतो बघा, तो कसा आहे आपल्यामध्ये तर वासुदेव करीत फेरा. वासुदेव करीत फेरा.
तरी जातो मागारागा धावून येतो तरी जातो मागारागा वासुदेव रूपाने तुमच्या आमच्यामध्ये तो काय करत आहे, फेरा मारत आहे. पण त्याला आपण जाणू शकतो का, नाही. मग ते जाणण्याची रीत माझ्या संतांनी सांगितली. मग ती कशी सांगितली तर माझ्या तुकाराम महाराज सांगतात का ते तत्व जे आहे ना, ते तत्व त्या भगवंताचं जे नाम आहे ते तत्व मला माझ्या संतांनी सांगितलं. मग ते तत्व कसं आहे, कुठून आलं तर पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही. कान्होबा तेरे 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 ती खूण माझ्या संतांनी सांगितली. मग ती काय आहे तर ते नाम सांगितलं. एक तत्व नाम, ते नाम सांगितलं. नाव आणि नाम यात फरक आहे. नाव हे ठेवलं जातं ते देहाला. माझं नाव काय आहे, विद्या आहे. पण हे नाव कोणाला ठेवलं आहे, माझा जन्म झाला ना त्यावेळेस माझे आई वडील म्हणायला लागले का आता ह्या बाळाला कोणत्या नावाने हाका मारायचं, तर माझं नाव ठेवलं विद्या. तसं तुमचं नाव काय ठेवलं, हा तुमचंही नाव ठेवलंच ना देहाला, बाळा, तुकाराम, बरोबर आहे का नाही. काही ना काही नाव ठेवलंच असेलच ना. ताई, बाई, माई, अक्का असं नाव ठेवलं. मग हे नाव जे ठेवलं जातं ते कोणाला, देहाला. पण त्या भगवंताला जर जाणायचं असेल ना तर त्याला काय आहे, त्यालाही नाव आहे. पण त्याला नाव म्हणत नाही, त्याला म्हणतात नाम. मग हा देव आपल्यामध्ये कसा आता, तो आत्मदेव रूपाने आपल्यामध्ये आहे. मग तर माझे माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्यांची. त्या आत्मदेवाचं भजन माझ्या माऊलीने करायला सांगितलं. मग तो भगवंत रूपी आपल्यामध्ये जो आहे ना, तो आत्मरूपाने विराजमान आहे. आणि त्या आत्माला भजण्यासाठी काय सांगितलं, नाम सांगितलं. मग हे नाम जर मिळालं तर महाराज म्हणतात का, हे नाम जर घेतलं ना तर काय होईल, मुखी नाम हाती मोक्ष. मोक्ष म्हणजे काय, मुक्ती. मोक्ष म्हणजे काय, मुक्ती. मुक्त झालो. मग हा मुक्त कधी होतो माणूस, हा संसारात होतो का, बायको बरं झाल्यावर आता मी मुक्त झालो बुवा, मोक्ष मिळाला असं आहे का, नाही. पोरीचं लग्न केलं, मुलाचं लग्न केलं, मग मुक्त झाला का, नाही. मग कधी मुक्त होतो, मेल्यावर. पण माझे संत म्हणतात का मुखी नाम आणि हाती मोक्ष. तात्काळ मोक्ष आहे, तू जिवंत असतानाच तुला मोक्ष आहे. मग महाराज सांगतात असा मोक्ष. महाराजांकडे काही साधक गेले, ते म्हणाले की महाराज तुम्ही म्हणतात मुखी नाम घेतलं का लगेच मोक्ष आहे. मग असा मोक्ष कोणाला मिळाला नाम घेतल्यावर, तर महाराज सांगतात का वाल्मिक ऋषी हा कसा कोणत्या नामाने तरला, राम म्हणत होता तो, त्याला राम म्हणता येईना तर कोणत्या नामाने तरला तो, वाल्या कोळे ब्रह्महत्यारी. हा कोण होता, ब्रह्महत्यारी होता. एक ब्राह्मण मारला
का मोहरीच्या दाना एवढा खडा तो काय करायचा, रांजणात टाकायचा. असे हजारो ब्राह्मण त्यांनी मारले. इतकं पाप वाल्या कोळ्याचं झालं होतं. तेवढं आपलं झालं नसेल. झालं का तेवढं? नाही. आपण खाऊन खाऊन किती खाल्ले? 10-12 बोकडे खाल्ले असतील, है की नाही? आणि कोंबड्या 15-20 कोंबड्या खासतील फक्त. एवढं पाप आपल्याकडून अजून झालं नाही. मग या नामाने, उफरट्या नामाने जर तो वाल्या कोळी तरला, त्याला राम राम म्हणता येईना, तर मरा मरा. नारद मुनींनी म्हणायला सांगितलं, मरा 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 राम 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 करता करता राम राम म्हणायला लागला. आणि या नामस्मरणामुळे काय झालं, त्याच्या अंगावर काय झालं, वारूळ तयार झालं. आणि वारूळ तयार झाल्यानंतर नारद ऋषी एकदा आले. आणि एकदा आल्यानंतर त्यांनी कृपा दृष्टीने ते वारूळ बाजूला केलं आणि त्याच्यावर त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला काय केलं, मुक्त केलं. आणि वाल्याचा कोण झाला, वाल्मिक ऋषी झाला. असा हा वाल्मिक ऋषी हा कशाने तरला, तर नामाने तरला. तरले तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. हा नामाने, हा नामधारकाचा ठसा आहे. नामाने तरतीलच. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच्या मुखी नाम हाती मोक्ष, 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 मुखी नाम हाती वैष्णव कोण? वैष्णव कोणाला म्हणायचं? लांब लांब जटा वाढवले, अंगावर भगवे कपडे घातलेले, ज्यांच्या मंडपात लांब लांब लाईनी लागलेल्या असतात ते वैष्णव का? हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा. वैष्णव तो दया
भजन चालू असताना ना टाळ्या वाजा माऊल्यांना, म्हणजे मला कळेल का तुम्हाला कीर्तन समजतंय. तरीच वैष्णव भोसी आरे जना, तरीच वैष्णव भोसी आरे जना, तरीच वैष्णव भोसी आरे जना, तरीच वैष्णव भोसी. नामा म्हणे नामा केशवाचे वेद, नामा म्हणे नामा केशवाचे वेद, नामा म्हणे नामा केशवाचे वेद, नामा म्हणे नामा केशवाचे वेद. तरीच वैष्णव भोसी हरी जना, तरीच वैष्णव भोसी हरी जना, तरीच वैष्णव होते आहे जना, तरीच वैष्णव होते आहे हा नामा म्हणे नाम वैष्णव केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होसी जना. नाम केशवाचे घेशी, जो केशवाचं नाम चिंतन करतो ना तोच वैष्णव आहे, तोच वैष्णव आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं तर जो सतत अखंड नाम चिंतन करतो. बघा तुकाराम महाराजांनी स्वतःला कधी हरिभक्त परायण म्हणून घेतलं नाही. कोणत्या ग्रंथात त्यांचं हरिभक्त परायण तुकाराम महाराज असं वाचलं का? नाही. त्यांनी कधी स्वतःला म्हटलं नाही, कोणत्या अभंगातही म्हटलं नाही. त्यांनी स्वतःला काय म्हटलेलं आहे? नामधारक. काय म्हटलं आहे? नामधारक म्हटलेलं आहे. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणिक. आम्हाला काही माहीत नाही. कारण का? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आम्ही फक्त ते विठोबाचं नाम गातो आणि आम्ही त्यामुळे काय आहे? नामधारक आहे. अखंड चिंतन त्या केशवाचं आम्ही करतो, तोच खरा वैष्णव आहे. आणि असा हा वैष्णव, हा तुकाराम महाराज भगवंताचं नाम चिंतन करत 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 कधी भंडार डोंगरावर निघून जायचे, कधी घुरडेश्वरावर जायचे, कधी भामचंद्र डोंगरावर जायचे. नाम चिंतन करत तुकाराम महाराजांना देहाचं भान नसायचं. कोणत्या रस्त्याने चाललो, कोणत्या मार्गाने चाललो हेही भान नसायचं. माझ्या जिजामाऊलीने, माझ्या आवलीने काय करावं तर घरचं सगळं आवरावं, संसार प्रपंच सांभाळावा आणि भाकरी कराव्या, घरात जे असेल ते पदार्थ बनवावा, टोपल्यानं बांधावा आणि जिथे जिथे तुकाराम महाराज असतील ना तिकडे जावं. शोधत शोधत ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर, त्या डोंगरावरून त्या डोंगरावर शोधत 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 आपल्या मालकाला जेवू घालण्यासाठी फिरत असायच्या. एक दिवस या माऊलीने महाराजांना विचारलं, अहो तुम्ही नाम चिंतन करत करत तुम्ही कुठं जातात? काही सांगत नाही आणि मी जर तुमच्या मागे शोधत शोधत तुम्हाला येते पण मला तुम्ही दिसत नाही. मला असं काहीतरी खूण सांगा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत पोहोचावं. त्यावेळेस माझ्या तुकाराम महाराजांनी सांगावं, आवले अगं मी ज्या मार्गाने जातो ना त्या मार्गाने माझ्या पावलाची माती ही विठ्ठल विठ्ठल म्हणत असते. ती तू उचलावी आणि कानाला लावून बघावं. तुला जिथं जिथं विठ्ठल नाव ऐकायला येईल ना त्या डोंगरावर मी असेल. म्हणून या आवलेने जावं. पहिले काय असं नव्हतं, हॅलो जिजे अगं मी या डोंगरावर आहे बर का, नाही तर जाशील त्या डोंगरावर. पहिले असं नव्हतं माऊली, असं नव्हतं. आता एक कॉल केला का माणूस लांब लांब जाऊन पोहोचत, बरोबर आहे का नाही? पहिले तसं नव्हतं. म्हणून या माऊलीने जावं, ज्या डोंगरावर महाराज असतील ना त्या डोंगरावरची माती उचलावी, कानाला लावावी आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज यावा त्या मार्गाने या माऊलीने जावं. नाही बघा मी खूप भाग्य समजते की या तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये या आवली म्हणजेच जिजामाता आल्या. कारण का, जर ह्या तुकाराम महाराजांना या पत्नीने जर सांभाळलं नसतं ना तर साधक दशामध्ये साधना करता करता महाराजांचा देह कुठेही पडून गेला असता. पण या माऊलीने खरोखर पतिव्रता धर्म पूर्ण केला आणि त्यांचा सांभाळ केला. भांडायचंही
त्या नवऱ्याशी भांडायचंही आणि पण त्यांना खाऊ घालण्या जोपर्यंत खाऊ घालत नाही तोपर्यंत ही माऊली जेवत नसायची. त्यांना खाऊ घालायची, त्यांना पाणी पाजायची, शांत चित्ताने त्यांच्याकडे बघायची आणि मग म्हणायची, मालक आता गा भजन. असं आहे का आपलं? इथून तिथपर्यंत नाहीच आहे. असे तुकाराम महाराज का वैष्णव कसे? वैष्णव कसे तर जे निर्जीव वस्तूलाही नामचिंतन करायला लावते ना ते वैष्णव. वैष्णव कोण? वैष्णव कोणाला म्हणावं? जनाबाई गौऱ्या थापते, नामदेवरायांच्या घरी 14 माणसांचं काम करणारी ही दासी आणि ह्या दासी शेजारणी बरोबर गौऱ्यांसाठी बांधत होती. आणि कबीर महाराज या जनाबाईची कीर्ती ऐकून त्या जनाबाईला भेटण्यासाठी नामदेव महाराजांबरोबर निघाले तर पाहतात तर काय जनाबाई शेजारणीशी गौऱ्यांसाठी बांधत आहे. आणि हे पाहून कबीर महाराज म्हणतात, अगं जणे या गौऱ्यांसाठी तू का बांधते आहे? त्यावेळेस जनाबाई म्हणते, अहो माझ्या गौऱ्या हिने चोरलेल्या आहे, माझ्या गौऱ्या या शेजारणीने चोरल्या, माझ्या गौऱ्या या इतक्या कमी नाही. त्यावेळेस कबीर महाराज सांगतात, अगं मग त्या ओळखायच्या कशा? त्या गौऱ्या ओळखायच्या कशा? त्यावेळेस जनाबाई सांगते, महाराज माझ्या प्रत्येक गौरीला उचला आणि कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल जी गौरी म्हणेल ना ती गौरी माझी. म्हणून कबीर महाराजांनी एक एक गौरी उचलावी, कानाला लावून पाहावी. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता ना ती गौरी जनाबाईची आणि जिच्यातून आवाज येत नव्हता ती शेजारणीची. वैष्णव त्याला म्हणतात जे निर्जीवालाही नामचिंतन करायला लावतं ते वैष्णव. अजून सांगू, कृष्णाच्या केसातून कृष्ण 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 असा आवाज यायचा तो वैष्णव. आपलं एवढं नामचिंतन होतं का? नाही होत. मग असं नामचिंतन या संतांनी केलं. या चालविली माझ्या ज्ञानदेवाने काय केलं तर जडभिंत चालवली. काय केलं? जडभिंत चालवली. ती कशी होती? सजीव होती का निर्जीव? ती देखील निर्जीव होती. अशा निर्जीवांनाच नामचिंतन करायला लावलं, सजीव केलं असे संत. मग या संतांचा माल कसा आहे? खरा आहे. कसा आहे? खरा आहे, रोकडा आहे. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, गायनाचार्यांसाठी पण जोरात टाळ्या वाजायच्या, जोरात. सुंदर प्रमाण दिलं.
वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तू सीम वस्तू कोणती एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुक आहे ऐसी जी बुद्धीच पुरी हरणीशी ती वस्तू सांगितली. ती वस्तू कोणती का जी बुद्धीच पुरी अहर्निशी ती वस्तू कोण दाखवून देतात का ती निज वस्तू संत दाखवून देतात. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाविली ती वस्तू संत दाखवतात. आणि अशी वस्तू माझ्या या श्रीपाद बाबांनी आम्हा सर्वांना दाखवली. माझ्या बिलाड्या अप्पांना दाखवली, माझ्या काकींना दाखवली. तीच वस्तू या श्रीपाद बाबांच्या सर्कल मध्ये मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथू निया ब्रह्म अत्री दत्त नारायण जलभीम लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडो बाबा केरोबा बाबा ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा ब्रह्मस्वरूप सच्चिदानंद बिलाडे आप्पा यांनी ही वस्तू तुम्हा आपल्यापर्यंत आणली आणि आपल्यासारखे ह्या जड जीवाचा देखील उद्धार केला. आपल्याला ही मुक्ती मिळाली, तुम्हा आम्हाला ही मुक्ती मिळाली. मुक्ती मिळाली का नाही? मुक्त झाल्यासारखं वाटतं का नाही? कुठेतरी जडत्व होतं आपल्या बुद्धीच्या ठिकाणी का हा माझा तो माझा या संसाराचं ओझं आपण धरून बसलो होतो. नवे आपल्याला वाटायचं हे सर्व जे चालवतो ना तो कोण आहे? मीच. काय वाटायचं आपल्याला? मीच आहे. पण नाही, आपल्याला हलकं केलं या संतांनी. काय केलं का हा तो तू नाही, तो त्याच्याही पलीकडे आहे असं या संतांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि त्या सद्वस्तूची आपल्याला काय करून दिली? अनुभूती आणून दिली. कारण संत काय करतात? स्वतः अनुभव घेतात. अनुभव घेतल्यानंतर अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. स्वतः अनुभव घेतात. अनुभव घेतल्यानंतर गाथ्या रूपी ते काय करतात? तो अनुभव लिहून ठेवतात आणि तो अनुभव तुम्हा आपल्यापर्यंत गाथ्याच्या प्रमाणे आपल्याला मिळतो. आणि त्या अनुभवातूनही आपल्याला शिकवतात. काय शिकवतात? कारण विठ्ठल सहज आपल्यापर्यंत आणून ठेवतात. कारण संत काय सद बोलणे हित उपरे सहज सांगतात आपल्याला. सहज बोलणं संतांचं असतं आणि आपला ते काय करतात? उद्धार करतात. म्हणून असे संत या संतांनी मला देखील काय केलं? ते नाम सांगितलं आणि त्या नामाला काही आडकाठी नाही. बघा इतर ठिकाणी जर गेलं ना त्या ठिकाणी गेल्यावर रामकृष्ण हरी तरी म्हणा, माळ जपा, काही ना काही साधन घ्यावं लागतं. पण या ठिकाणी काय सांगितलं आहे? या ठिकाणी साधन सांगितलं का? भस्म दंड न लगे काठी. 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 भस्म
तीर्थाठी आणि तीर्थाठी भ्रमण. तीर्थाला जायचीही गरज नाही, कोणतं साधन करण्याची गरज नाही, तप करण्याची गरज नाही, जप करण्याची गरज नाही, यज्ञ करण्याची गरज नाही. भस्म दंड न लगे काठी आणि तीर्थाठी भ्रमण. तीर्थालाही जाऊ नका. बघा तीर्थाला आपण सर्व जातो. कोणी जातं नर्मदेला, कोणी जातं काशीला, कोणी जातं द्वारकेला, हा कोणी कुठे तर कोणी कुठं कोणी कुठं. पण जर नाम चिंतनामध्ये त्या भगवंतामध्ये जर मन लागलं नाही, चित्त लागलं नाही, तर काही उपयोग आहे का? नाही. माऊलीने देखील हरिपाठात सांगितलं का ज्या चित्त नामाच्या ठिकाणी जर चित्त नाही ना, तर त्याचा काही उपयोगच नाही. ते कसं आहे? व्यर्थ आहे. म्हणून काय कर तर ठाईच बैसोनी करावं एक चित्त आणि आवडी आनंद आळवावा. काय कर? ठाईच बैस आणि आवडी आनंद आळवावा. ते आळवण्याचं साधन ते माझ्या संतांनी सांगितलं. मग ते कसं सांगितलं, कसं आळवायला सांगितलं? तर कबीर महाराज सांगतात, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, अरे एक श्वास निकल गया तो तीनों लोगों का मोल. मग कसं भजन करायला सांगितलं? श्वासानं भजन कर गड्यानो, श्वासानं भजन कर कर कर, श्वासानं भजन कर गड्यानो, श्वासानं भजन कर. श्वासानं भजन करायला सांगितलं आहे. कसं सांगितलं? श्वासानं करायला सांगितलं आहे. वैखरी तिथे चालत नाही, हात तिथे चालत नाही, पाय तर बिलकुल चालत नाही, डोळ्याचं काम नाही. मग काम फक्त कसलं आहे? श्वासाचं आहे. फक्त श्वासानं त्याचा नाम जप करायला सांगितला. आणि ही रीत आहे त्या संतांजवळ. त्या संतांनी ही रीत सांगितली. मग कोणते संत? कोणते संत? हा, माझ्याबरोबर सगळ्यांनी त्या संतांचं नाव घ्यायचं आहे. वर हात करायचे. सगळ्यांनी वर हात करायचे. सगळे 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 ताई सगळ्यांनी वर हात करा. श्रीपाद राया माझा,
घुमार 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 घुमार